नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या विधानसभांचे निकाल लागले आणि महाविकास आघाडीमधले जे तिन्ही पक्ष आहेत यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आणि तेव्हापासून आपण पाहतोय की सातत्याने EVMवर आरोप व्हायला लागले. EVMमध्ये कसा दोष आहे, कसं त्या संदर्भातलं सगळं षडयंत्र रचलं गेलं आणि आम्हाला पराभूत केलं गेलं. आधी कोणत्याही प्रकारचे असे संकेत नव्हते. आम्हीच जिंकणार, आमचाच मुख्यमंत्री होणार असे संकेत असताना असं सगळं कसं काय घडलं, अशा पद्धतीचे निकाल कसे लागले असा विचार केला जाऊ लागला आणि EVMवर खापर फोडायचं, सगळं हे विरोधकांवर खापर फोडायचं, म्हणजे अर्थात जे सत्ताधारी होते त्यांच्यावर खापर फोडायचं आणि आपला बचाव करायचा असा एक प्रयत्न आपण पाहिला. पण आता नवं सरकार जे ते स्थापन झालेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे, पण तरी देखील हा जो सगळा प्रकार आहे खापर फोडण्याचा, हा यापुढच्या काळात सुद्धा कायम राहणार आहे. या मधल्या काळामध्ये आत्ता ही शपथ होण्यापूर्वी आपण पाहिलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस हा जो तालुका आहे, ज्या ठिकाणी उत्तम जानकर हे तिकडे आमदार म्हणून निवडून आले, तिकडे एक गाव आहे मार्कडवाडी, तिथे एक बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयोग केला जाणार होता. अर्थात तो प्रयोग जो आहे तो तिकडच्या प्रशासनाने हाणून पाडला आणि त्याच्या मागचं कारण होतं की तिकडे जी काही मतं पडलेली आहेत जानकरांना ती त्यांना पसंत नव्हती, की एवढी मतं आपल्याला कशी काय पडली, याच्यापेक्षाही जास्त मतं आपल्याला पडायला पाहिजे होती. समोरचे जे उमेदवार आहेत राम सातपुते यांना कशी काय एवढी मतं पडली, त्यांना एवढी मतं पडताच कामा नये. त्यांना 100-150 मतं जी आहेत तेवढीच पडू शकली असती, पण एवढी मतं दिली कशी लोकांनी, 80% लोकांनी त्यांना मतं कशी काय दिली, आपल्या विरोधात कसे काय लोक गेले, असा एक त्यांचा दावा होता. आणि त्यासाठी मग आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेऊ, चिठ्ठ्या टाकून मतदान घेऊ आणि त्याद्वारे कळेल की लोक जानकरांच्या बरोबर होते की सातपुतेंच्या बरोबर होते. आता अर्थात प्रशासनाने याला परवानगी दिली नाही आणि ते स्वाभाविकच आहे. नियमाच्या विरोधात जाऊन किंवा हे सगळं जे निवडणुकांचं एकंदरीत तंत्र आहे त्यासाठी जे काय परवानग्या लागतात, अधिकृत निवडणूक जी आहे ती फक्त निवडणूक आयोगच घेऊ शकतो, हे सगळं लक्षात घेता प्रशासनाने याला परवानगी दिली नाही. आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि सगळे नेते बोलायला लागले की बघा, लोकशाहीनुसार निवडणूक किंवा मतदान घ्यायचंय त्यांना, लोकांना गावातलं तर मतदान आहे पण ते का घ्यायला दिलं जात नाही, अशा प्रकारे लोक दडपशाही करतायत. तिथे अमुक अमुक एवढ्या संख्येने पोलीस आणले गेलेले आहेत आणि लोकांना आपल्या पद्धतीने त्यांना जर वाटतंय तर त्यांना मतदान घेऊ द्यावं, काय हरकत आहे त्याच्यामध्ये, अशा पद्धतीची भाषा वापरली गेली. आणि हे नेत्यांनी सांगितलं आणि अजूनही ते चालू आहे. आता तर असंही ऐकायला मिळते की विविध गावांमध्ये अशा पद्धतीचं बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचं प्रयत्न चालू आहे किंवा असं काहीतरी केलं जाणार आहे असंही सांगितलं जाते. आता याच संदर्भामध्ये उत्तम जानकरांना पुन्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा ते म्हणाले की तिथे बॅलेट पेपरवर आम्हाला मतदान घेऊ दिलं गेलं नाही, त्यामुळे आम्ही मार्कडवाडीपासून एक लॉंग मार्च काढणार आहोत. महाविकास आघाडी ही त्या लॉंग मार्चचं आयोजन करेल किंवा ती त्या शीर्षस्थानी असेल या लॉंग मार्चच्या आणि राहुल गांधी त्याचं नेतृत्व करतील. राहुल गांधी सुद्धा त्या मोर्चामध्ये असतील आणि आम्ही या सगळ्या लोकशाहीचं हे जे दमन चाललेलं आहे, लोकशाहीचं जे गळचेपी चाललेली आहे त्या विरुद्ध आवाज उठवू. आणि हा वणवा फक्त मार्कडवाडीपर्यंत थांबणार नाही, तो सगळीकडे पसरेल, भडकेल. हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं असं इशारा सुद्धा जानकरांनी दिलेला आहे. निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा, या राज्यामध्ये पुन्हा मतदान घेण्याचा आदेश काढला पाहिजे. ते नसतील काढत तर सुप्रीम कोर्टामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही याचिका दाखल करतोय आणि नाही समजा गेलं तर निश्चितपणाने आमचे महाविकास आघाडीचे लोक आणि राहुल गांधी सुद्धा मार्कडवाडी या गावामधून लॉंग मार्च काढणार आहेत आणि ही आग मात्र भडकत जाईल. पुन्हा मात्र राज्यकर्त्यांना थांबता येणार. आता अर्थात राहुल गांधी अशा मोर्चांमध्ये निश्चितपणे सहभागी होतील. आता कधी हा मोर्चा काढणार आहेत त्याचं काय तारीख निश्चित झालेली नाही, पण राहुल गांधी निश्चितपणे या सहभागी होतील. कारण का राहुल गांधी हे जिथे इथे वणवा पेटतो, जिथे इथे असंतोष असतो, जिथे इथे अराजक निर्माण करण्याची शक्यता असते तिथे राहुल गांधी पहिले जाऊन पोचतात.
त्यासाठी काही फक्त गावागावांमध्ये किंवा शहरांमध्येच नव्हे तर संसदेतही तेच चाललेलं असतं. कोणत्याही प्रकारचं काम चालू द्यायचं नाही. तिथे सातत्याने संघर्ष करायचा, आरडाओरडा करायचा. कोणताही मुद्दा जो आहे त्याच्यावर चर्चा घडू द्यायची नाही. आपला जो मुद्दा आहे तोच पुढे रेटायचा. हा प्रयत्न अनेक दिवस आपण पाहतो आणि आत्तापर्यंतच्या अनेक अधिवेशनात आपण पाहिलेलं आहे राहुल गांधींचं हे राजकारण. तेव्हा राहुल गांधींचा प्रयत्नच असतो की वणवा निर्माण करणं आणि त्या वणव्यामध्ये स्वतःची प्रतिमा जी आहे ती झळाळून निघेल का याचा प्रयत्न करणं. मग शेतकरी आंदोलन झालं की राहुल गांधी पहिले तिथे पोचतात, ट्रॅक्टरवर बसतात आणि फोटोग्राफी होते. आपला पाठिंबा आहे. कुठेतरी मध्येच आणखी कुठलं आंदोलन झालं की तिथे राहुल गांधी पोचतात आणि तिथे त्या ठिकाणी त्याला पाठिंबा देऊन मोकळे होतात. कारण जिथे जिथे असं आंदोलन होईल त्या आंदोलनामध्ये राहुल गांधी का अग्रस्थानी असतात की जेणेकरून तो वर्ग जो आहे तो आपल्या बाजूने येईल आणि आपला पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा होईल. पंतप्रधान पदाची खुर्ची जी आहे ती आपल्याला अनायासे मिळेल या आंदोलनाच्या माध्यमातून. बाकी जे काम करायचं असतं निवडणुका जिंकण्यासाठी, जी काही स्ट्रॅटेजी करायची असते, जे काही आपल्याला गणित डोक्यामध्ये बसवावी लागतात ते काय करायचं नाही. या आंदोलनं जी आहेत ती भडकवायची. ती जास्तीत जास्त सगळीकडे आंदोलनं कशी तयार होतील, कशी केली जातील, सरकारच्या विरोधात कसं वातावरण आहे ते दाखवलं जाईल, हा प्रयत्न राहुल गांधींचा नेहमी असतो. आता उत्तर प्रदेशातल्या संभलमध्ये त्या मशिदीच्या सर्वेवरनं जे काही घडलं, प्रचंड गोंधळ झाला, दगडफेक झाली, 5 लोक मारले गेले. त्यावेळेला सुद्धा राहुल गांधी पीडितांना भेटायला जाणार म्हणून तिथपर्यंत गेले होते. अर्थात त्यांना तिथे जाऊ दिलं गेलं नाही, त्यांना युटर्न घ्यावा लागला. पण प्रयत्न काय होता, पीडितांना भेटणं हे फक्त निमित्त होतं. पण तिथे जायचं, पुन्हा एकदा आपण भेटतो आहोत आणि मग वातावरण चिघळं व्हायचं. मणिपूरचा सुद्धा मुद्दा जो आहे तो तसाच उपस्थित करायचा वारंवार. कारण का, जिथे जिथे असा असंतोष निर्माण करता येईल त्या असंतोषातून आपल्याला कुठेतरी पंतप्रधान पदाची खुर्ची मिळेल हा त्यांचा आशावाद आहे अनेक वर्षांपासूनचा. आणि म्हणून ते करत असतात. आता तर संसदेचं अधिवेशन सुरू आहे त्यावेळेला राहुल गांधींचा कसा विदेशी संस्थांशी संबंध आहे, त्या माध्यमातून कसं राहुल गांधींना पाठपुरावा पाठबळ मिळत असतं. कशासाठी, तर भारतामधली परिस्थिती जी आहे ती कशी अराजक सदृश राहावी, असंतोष निर्माण व्हावा भारतामध्ये, यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. आणि त्यासाठी राहुल गांधींना मदत केली जाते असा आरोप केला जातो की राहुल गांधीच त्यांच्यासोबत आहेत, सोरोस वगैरे या मंडळींच्या सोबत, असा आरोप केला गेला त्याच्यामध्ये संसदेत. हे राहुल गांधींचा कायम प्रयत्न राहिलेला आहे. हाथरसमध्ये बलात्कार झाला तेव्हाही राहुल गांधी, प्रियंका गांधी वद्रा हे तिथपर्यंत धावत गेले होते पीडितांना भेटण्यासाठी. पीडितांना भेटायचं हा एक मुद्दा, पण मुळात तिथे वातावरण भडकवणं. वातावरण भडकलं की आपोआपच आपल्याला एक प्रकारे संधी मिळेल आणि आपण पंतप्रधान पदावर बसू, ही एक मनामध्ये इच्छा आहे. आणि त्यामुळे मार्कडवाडीचा हा जो लॉंग मार्च काढण्यात येणार आहे त्याचं नेतृत्व राहुल गांधी करतील, तर ते त्यासाठीच आहे. तो लॉंग मार्च जो आहे, तो मार्ग जो आहे तो पंतप्रधान पदापर्यंत नेणारा आहे असं राहुल गांधींना वाटतंय. त्यामुळे तिकडचा हा लॉंग मार्च हा एक फॉर्म्युला त्यांना नवा सापडलेला आहे. असे वारंवार फॉर्म्युले त्यांना मिळत असतात. त्यातला फॉर्म्युला आहे की असा लॉंग मार्च काढायचा, मग तिथे हेच वातावरण विविध गावांमध्ये तयार कसं होईल या दृष्टीने प्रयत्न करायचा आणि मग त्यातून अराजक निर्माण व्हायला पाहिजे, सरकार विरोधी वातावरण तयार व्हायला पाहिजे. सकारात्मक काय करायचं नाही, म्हणजे शांतता निर्माण करणं किंवा वणवा जो असेल तो विझेल या दृष्टीने, किंवा आग लागली असेल तर ती विझेल या दृष्टीने प्रयत्न करायचे नाहीत. ती आग कशी लागेल, तो वणवा कसा निर्माण होईल आणि त्यातून आपल्याला कसं पंतप्रधान पदापर्यंत पोहोचता येईल हाच प्रयत्न यातून दिसतो. त्यामुळे हा एक फॉर्म्युला त्यांना सापडलेला आहे जो मार्कडवाडीच्या लॉंग मार्चच्या निमित्ताने त्यांना उपलब्ध होऊ शकेल असं वाटतंय. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.